विसरवाडी पोलिसांवर जीवघेणा हल्ला, 9,36,000चा अवैध विदेशी दारूसह मुद्देमाल जप्त। विसरवाडी पोलिसांचा थरारक पाठलाग, पोलिसांना धडक देऊन पळण्याचा प्रयत्न करणारे 2 तस्कर अखेर ताब्यात। नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलिसांनी शनिवारी रात्री केलेल्या कारवाईत अवैधरित्या वाहतूक होत असलेला विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे। या कारवाईत 2 संशयितांना अटक करण्यात आली असून पोलिसांवर गाडी चढवून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। जप्त केलेल्या मालाची किंमत तब्बल 9,36,230 इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। शनिवारी दिनांक 19 जुलै रात्री सुमारे 8 वाजेच्या सुमारास विसरवाडी पोलिसांना गुप्त बातमी मिळाली की दहिवेलकडून विसरवाडी दिशेने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या हुंडाई i20 कार क्रमांक GJ05 CR 9360 यामध्ये दमण येथे विक्रीसाठी असलेली विदेशी दारू मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या आणले जात आहे। या माहितीनुसार विसरवाडी पोलिसांनी सरपणी नदी पुलाजवळ नाकाबंदी उभारून वाहने तपासण्यास सुरुवात केली। नाकाबंदी दरम्यान संशयित कार येताच पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला, मात्र चालकाने वाहन थांबविण्याऐवजी गाडी थेट पोलिसांवर चालवली। पोलिसांनी तात्काळ बचाव घेतला आणि जीव वाचवला। इतकेच नाही तर गाडीने कडेला उभ्या असलेल्या पोलिसांच्या शासकीय वाहनाला धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पुढे अवजड वाहनांमुळे गाडी अडकली आणि आरोपींचा प्रयत्न फसला। यानंतर पोलिसांनी वाहनातील दोघांना ताब्यात घेतले। त्यांची नावे हेमंत कुमार धनसुखबाई राठोड राहणार वलसाड गुजरात व जैनिल रमेश पटेल राहणार मोठी वाकड दमण अशी आहेत। गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये दमण राज्यात विक्रीसाठी असलेली विदेशी दारूची अनेक बॉक्स आढळून आलेत। पोलिसांनी गाडी आणि दारूसह एकूण 9,36,230 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। तसेच वाहनाची झडती घेतली असता 4 बनावट कारचे नंबर प्लेट्स जप्त करण्यात आले आहेत। या कारवाई दरम्यान झालेल्या झटापटीत पोलीस उपनिरीक्षक देविदास वडगुले आणि पोलीस वाहन चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर बोरसे किरकोळ जखमी झाले आहेत। या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील, पोलीस उपनिरीक्षक देविदास वडगुले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र मोहणे, मनोहर बोरसे तसेच पोलीस कर्मचारी कौतिक कोकणी, शिवाजी वसावे, मनिंदर नाईक आदींचा समावेश होता। या धाडसी कारवाईनंतर अवैध दारू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे। अशा कारवायांनी या मार्गावरील अवैध दारू तस्करीला निश्चितच आळा बसेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, विसरवाडी।